बातमी मुंबईकरांकरताय, कारण मुंबईसह आता 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे। 20 जुलैनंतर राज्यात धो-धो पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आलाय। यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची चिन्ह दिसतात। तर तिथं पावसाळा सुरू होता साथीच्या आजारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ आहे। हिवताप आणि डेंग्यूच्या आजाराचं प्रमाण वाढलंय। मुंबईत 15 दिवसात हिवतापाचे 287 रुग्ण आहेत, तर डेंग्यूचे 177 रुग्ण आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 18 जुलैला पंढरपूर इथं आंदोलन आहे। आज कोल्हापूरमध्ये आंदोलनाच्या नियोजनाबद्दल बैठक आहे। आज सकाळी 11:30 वाजता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील नियोजनाची बैठक आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस। सोनम वांगचुक यांचं वजन 8 किलोनं कमी झालंय, तसंच त्यांची प्रकृती सुद्धा खालावली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणजे सोनम वांगचुक। 19व्या दिवशी सुद्धा वांगचुक यांचं उपोषण सुरूच आहे। तिथं वांगचुक यांच्या प्रकृतीची ही स्थिती असताना सरकारचं लक्ष वेधण्याकरता देशव्यापी उपोषणाची हाक देण्यात आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरण आणि या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 27 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता बेमुदत उपोषणावर बसलेले शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरींची आज कोठडी संपणार आहे। दोनही आरोपींना आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केलं जाईल। नवी मुंबईत नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरूच आहेत। कठोर नियमांच्या घोषणेनंतरही डान्स बार सुरू आहेत। अधिवेशनात सुधारणा विधेयक हे झालं होतं, पण हे विधेयक मंजूर होऊन देखील विधेयकातील अटी शर्तींची बार मालकांकडून मात्र पायमल्ली सुरू आहे। नवी मुंबई पोलिसांकडून ठोस कारवाई का होत नाहीये हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित आहे। तर लोकशाही मराठीनं सातत्यानं या संदर्भात बातमी ही प्रसारित केलेली आहे। अद्याप कारवाई मात्र शून्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।